Hello, good morning students. Today we start the next part of our syllabus and that is types of demand. What are the types of demand? Direct demand, indirect demand, complementary or joint demand, composite demand and competitive demand. So let me see one by one. These types of demand are according to the mode of satisfaction of want by that commodity and satisfaction of our wants. So yeah, this is the base on which here all these types of demand that are written. Let me see one by one. First is direct demand. What is meant by direct demand? When consumer goods satisfy wants directly, the demand for the consumer goods is called as direct demand. What is meant by consumer goods? Consumer goods are those goods which are acquired, which are purchased, which are possessed by the consumer in order to satisfy his wants. So here it is called as, or these goods are called as consumer goods. Consumer goods are those goods which are used by consumer to satisfy his wants. So when consumer purchases goods, whatever commodity he is purchasing, that commodity or that good is satisfying his want directly. There is no need of further processing of that product. That product directly can engage to satisfy our want or in the process of that satisfaction of want. So all consumer goods have direct demand as they satisfy want directly. आता बघा काय आहे हे डिरेक्ट डिमांड. कंझ्युमर गुड्स चा डिमांड म्हणजे काय आहे? डिरेक्ट डिमांड आहे. कंझ्युमर गुड्स म्हणजे कुठल्या गुड्स जे आपल्याला डेली लाईफमध्ये लागतात, रोजच्या रोज लागतात, आपल्या नेसेसिटीज आणि कम्फर्ट सॅटिस्फाय करण्याकरता ज्या गुड्स आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युमर गुड्स असं म्हणतो. लक्झरीसुद्धा कंझ्युमर गुड्सच आहे. पण आपण नेहमीच्या डेली रुटीनमध्ये आपण काय यूज करतो गुड्स, त्याचं एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला कळेल. आता इथे या पिक्चरमध्ये मी दाखवले बघा काय आहे. तर इथे एक मॉलचं पिक्चर दाखवलेलं आहे आणि इथे ही क्लिप आर्ट घेतली मी की त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आपण डेली यूज करतो तर ते प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. जे आपल्या घरामध्ये आपण यूज करतो ते प्रोडक्ट्स आपल्याला रोज लागतात. आपल्या वेगवेगळ्या घरामध्ये वॉन्ट्स असतात ते सॅटिस्फाय करण्याकरता ह्या सगळ्या गुड्स लागतात. परत इथं दुसऱ्या चित्रामध्ये कॉस्मेटिक्स दिसतात बघा. तर हा कॉस्मेटिक्सचं कंपार्टमेंट आहे म्हणून इथं आपल्याला कॉस्मेटिक दिसतात. तुम्ही जर मॉलमध्ये गेला तर त्या मॉलमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात किंवा वेगवेगळे सेक्शन्स असतात आणि त्या प्रत्येक सेक्शन्समध्ये प्रोडक्ट प्रमाणात तुम्हाला ते गुड्स अवेलेबल करून दिले जातात. म्हणजे समजा आता डिटर्जंट पावडरचं सेक्शन असेल तर सगळे ऑल टाईप्स ऑफ डिटर्जंट पावडर, सोप्स हे सगळं तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिलं जातं. इटेबल्स असेल तर ते आहे. परत सिरप असेल, सॉस असेल तर ते तुम्हाला तिथं मिळतं. परत प्लॅस्टिकच्या प्रोडक्ट्स असतात त्याचं सेक्शन वेगळा असतो. म्हणजे प्रत्येक कमोडिटीच्या सेक्शन वाईज ते प्रोडक्ट तिथं तुम्ही मांडून ठेवलेले असतात आणि तुम्ही ते घेता आणि डिरेक्टली यूज करता आणि ते प्रोडक्ट तुमची वॉन्ट डिरेक्टली सॅटिस्फाय करते. तर त्या सगळ्या कमोडिटीचा जो डिमांड असतो त्याला आपण काय म्हणतो? डिरेक्ट डिमांड म्हणतो. मॉल इज गुड एक्झाम्पल किंवा सुपर बाजार इज गुड एक्झाम्पल फॉर दिस डिरेक्ट डिमांड. तिथं सगळे लोक जातात, त्यांच्या डेली लाईफमध्ये त्यांना जे काही नेसेसरी असतं ते सगळे परचेस करतात आणि जे परचेस करतात कमोडिटीज ते कमोडिटीज त्यांच्या वॉन्ट्स अगदी इझिली क्विकली सॅटिस्फाय करतात. ह्यालाच आपण डिमांड फॉर फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स असं म्हणतो. हे टर्म मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आले आहे कारण ही टर्म आत्ताच्या ट्रेंडमध्ये यूज केली जाते. जे टेक्स्टमध्ये त्यांनी कुठं हा शब्द वापरलेला नाही आहे. फास्ट मुव्हिंग गुड्स आर दोज गुड्स who are what are those goods which are sold quickly and at lower prices or lower price goods. म्हणजे इन शॉर्टमध्ये आपण काय म्हणू शकतो की फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स म्हणजे ज्याची प्राइस लो आहे आणि जे क्विकली मार्केटमध्ये सेल होतं त्याला आपण काय म्हणतो? फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स. तर सगळ्या FMCG असं त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. तर त्या FMCGचा डिमांड म्हणजे काय असतो? डिरेक्ट डिमांड असतो. ऑल कंझ्युमर्स गुड्सचा डिमांड काय असतो? डिरेक्ट डिमांड असतो. आता तुमचं एक्झाम्पल घ्या ना, तुम्हाला
सकाळी उठल्यापासून कितीतरी कमोडिटीज नेसेसरी असतात. म्हणजे उठल्या उठल्या तुम्हाला मिल्क लागतं, ब्रेकफास्ट लागतो, ब्रेकफास्टमध्ये इटेबल्स लागतात, मग तुम्ही कॉलेजला जायचं म्हणजे तुम्हाला सॅक लागते, स्टेशनरी मटेरियल लागतं, व्हेकल लागतं, व्हेकलला पेट्रोल लागतं, मोबाईल लागतो, त्याला चार्जिंग लागतं. किती बघा, तुमच्या प्रोडक्ट्सचीच किती लिस्ट तुम्ही तयार करू शकता. आणि ह्या सगळ्या गुड्स काय आहेत, कंझ्युमर गुड्स आहेत. आणि हे जे कंझ्युमर गुड्स आहेत ते तुमची वॉन्ट डिरेक्टली सॅटिस्फाय करतं. सो हिअर दिस इज डिरेक्ट डिमांड. नाउ नेक्स्ट इज इनडिरेक्ट डिमांड. डिरेक्ट डिमांड हा कुणाचा असतो, तर कंझ्युमर गुड्सचा. आणि इनडिरेक्ट डिमांड हा कुणाचा असतो, तर प्रोड्युसर्स गुड्सचा. सो डिमांड विच इज created by producers of the goods is called as indirect demand. So derived demand is another word for this indirect demand. म्हणजे derived demand म्हणजेच काय असतं, indirect demand. पण एक्झाममध्ये कसं असतं, तुम्हाला indirect demand म्हणजे काय हे माहीत असतं, पण त्याच्याऐवजी जर derived demand हा शब्द वापरला किंवा हा वर्ड यूज केला तर तुम्ही ते कन्फ्यूज होता. तर तुम्ही हे दोन्ही शब्द एकमेकांसाठी आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. So demand for goods which are needed for further production, or demand for producers goods, or demand for factors of production is called as indirect demand. बघा, गुड्स कोण प्रोड्यूस करतं, प्रोड्युसर्स. यूज कोण करतं, कंझ्युमर. मग प्रोड्युसर्सचा जो डिमांड असतो प्रोड्युसर्सच्या गुड्ससाठी त्याला आपण काय म्हणतो, इनडिरेक्ट डिमांड म्हणतो. मग ह्याचं करेक्शन कुठं असतं, तर कंझ्युमर गुड्सचे असतं. ज्या कंझ्युमर गुड्सचं डिमांड जास्त त्याच्यासाठी लागणाऱ्या ते प्रोड्यूस करण्यासाठी लागणाऱ्या कमोडिटीचं डिमांड जास्त. ज्या कंझ्युमरच्या गुड्सचं डिमांड कमी त्या कमोडिटीज परचेस करण्याकरता, प्रोड्यूस करण्याकरता ज्या कमोडिटीज लागतात त्यांचा डिमांड कमी, असं आहे. मग आता गुड्स रिक्वायर्ड बाय प्रोड्युसर्स, एक रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल मी इथे घेतलेले आहेत की लेबर आहे, मशिनरी आहे, रॉ मटेरियल आहे. म्हणजे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनच्या कॅटेगरीमध्ये ज्या ज्या कमोडिटीज प्रोड्युसरला निडेड असतात तर त्या निडेड कमोडिटीजचा डिमांड काय असतो, इनडिरेक्ट डिमांड असतो. मग पहिलं एक्झाम्पल मी घेतले लेबर, दुसरं काय घेतले मशिनरी, तिसरं काय घेतले रॉ मटेरियल. म्हणजे गुड्स प्रोड्यूस करण्याकरता आपल्याला कमीत कमी हे तीन तरी लागतातच. रॉ मटेरियल पाहिजे, लेबर पाहिजे, मशिनरी पाहिजे. ह्या गुड्सचा जो डिमांड असतो त्याला आपण काय म्हणतो, इनडिरेक्ट डिमांड असतो. आणि इनडिरेक्ट डिमांडेड गोष्ट कशावर डिपेंड असते, तर तो कंझ्युमर गुड्सच्या डिमांडवर डिपेंड असतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मोबाईल परचेस करता, कशासाठी परचेस करता तेच एक्झाम्पल मी घेते पुन्हा एकदा. तर कशासाठी परचेस करता, स्टडीसाठी, कॉन्टॅक्ट करण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी असं मी म्हणते, आणि एंटरटेनमेंटसाठी सुद्धा तुम्ही हे मोबाईल यूज करता. तर समजा एखादं नवीन मोबाईल आलं मार्केटमध्ये आणि त्याच्यामध्ये अपडेटेड फीचर्स असतील तर तुम्हाला ते मोबाईल तुम्ही डिमांड करता. तुमच्याप्रमाणे बाकीचे पण स्टुडंट्स किंवा बाकीचे पण लोक डिमांड करतात. समजा एखादा पर्टिक्युलर मोबाईल अपडेटेड व्हर्जन असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल फॅसिलिटीज असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असतील, तर त्याचा डिमांड मार्केटमध्ये वाढतो. मग मोबाईल तयार करण्यासाठी काय काय लागतं बघा, म्हणजे जे फिजिकल लागतं ते आहेच, मग ते सगळ्याच मोबाईलमध्ये जवळजवळ सारखं असतं. पण महत्त्वाचं काय असतं, सॉफ्टवेअर. मग ते सॉफ्टवेअर आता जे अपडेटेड व्हर्जन आलं आहे त्या अपडेटेड व्हर्जनचं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर कोण तयार करतं, त्या लेबरचा डिमांड वाढतो. परत एकदा लिंक कर आहे दोन्ही एक्झाम्पल्स. एखादं मोबाईलचं नवीन व्हर्जन जर मार्केटमध्ये आलं आणि ते जर चांगलं असेल तर त्याला डिमांड वाढतो. मग मोबाईलचं डिमांड म्हणजे काय आहे, डिरेक्ट डिमांड. का, तर ती कंझ्युमर गुड्स आहे. कंझ्युमर गुड्सचं डिमांड म्हणजे काय, डिरेक्ट डिमांड. मग कंझ्युमर गुड्सचं डिमांड वाढला की ॲटोमॅटिकली त्याचे जे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहेत त्याचा डिमांड वाढतो. ॲटोमॅटिकली ते प्रोड्यूस करण्याकरता जे काही कमोडिटीज आहेत त्या कमोडिटीजचा डिमांड वाढतो. इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये काय आहे, एखादं पर्टिक्युलर मोबाईल मार्केटमध्ये खूप डिमांडेड आहे, तर त्याच्यासाठी ते तयार करण्यासाठी लागणारं जे सॉफ्टवेअर आहे त्याचासुद्धा डिमांड ॲटोमॅटिकली वाढतो. मग सॉफ्टवेअर तयार करणारा कोण असतो, लेबर.
तर तो जो स्किल लेबरर किंवा प्रोग्रामिंगमध्ये हुशार असणारे जे लेबरर्स असतात त्यांना डिमांड जास्त आहे. सो द इनडिरेक्ट डिमांड डिपेंड्स ऑन कन्झ्युमर गुड्स. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि कन्झ्युमर गुड्सचा डिमांड कमी झाला तर ते परचेस करण्यासाठी ज्या कमोडिटीज वापरतात किंवा यूज करतात त्याचा डिमांड इथं कमी होतो. सो दॅट इज इनडिरेक्ट डिमांड. नेक्स्ट पॉइंट इज कॉम्प्लिमेंटरी और जॉइंट डिमांड. When two or more goods are demanded jointly to satisfy a single want, इथं सिंगल वॉन्ट हा शब्द महत्त्वाचा आहे. इट इज कॉल्ड एज जॉईंट डिमांड. म्हणजे एखादी सिंगल वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता आपल्याला मोर दॅन वन कमोडिटीची जॉईंटली जिथं नीड असते तर त्या कमोडिटीचा जो डिमांड असतो त्याला आपण जॉईंट डिमांड असं म्हणतो. आता मी इथं परत एकदा 1-2-3 रिप्रेझेंटेटिव्ह एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तर पहिलं आहे बघा कार आणि फ्युएलचं एक्झाम्पल. आपण कार कशासाठी यूज करतो? एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कम्फर्टेबली जाता यावं म्हणून आपण कार परचेस करतो. नुसतं कार परचेस करून होते का? नाही. त्याला काय लागतं? पेट्रोल और डिझेल. म्हणजे एक ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी कम्फर्टेबली जाणं ही तुमची वॉन्ट झाली आणि त्यासाठी कार आणि पेट्रोल यूज करणं म्हणजे कार आणि पेट्रोलचा जॉईंट डिमांड इथं नेसेसरी आहे. कार तुमची वॉन्ट सॅटिस्फाय करण्याकरता नुसती कारही चालत नाही, नुसतं पेट्रोलही चालत नाही. यूज ऑफ दोज कमोडिटीज टुगेदर हा शब्द महत्त्वाचा आहे इज नेसेसरी. एट अ टाइम व्हेन यू यूज हिअर one or more commodities to satisfy your want, the demand for the two goods is called 2 or 3 whatever it may be, it is called as joint demand. दुसरं एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे मी टीचं. आता टीला काय लागत नाही बघा. टीला बऱ्याच गोष्टी लागतात. खूप कमोडिटीज म्हणजे त्याची आपण लिस्ट करू शकतो. काय लागतं बघा टीला तुम्हाला माहिती आहे टीची प्रोसेस काय असते हे अगदी कॉमन आहे. वॉटर लागतं, मग मिल्क लागतं, टी पावडर लागते, शुगर लागते, टी मसाला लागतो, नंतर त्याच्यासाठी तुम्हाला कप लागतो, मग लागतो, कधी कधी तुम्हाला ते स्पून लागतो, गॅस स्टोव लागतो. म्हणजे बघा किती कमोडिटीजचा यूज करून आपण एक कप चहा पितो. सो when you want to have a cup of tea, you just use more than 2 commodities. You just make the list. What is the number? You can understand here when you make the list. So more than 1 or 2 commodities we need to make a tea. So the demand for all that commodities is called as joint demand. त्यातलं एक जरी नसलं तरी चहा होत नाही. तुमच्याकडे सगळं मटेरियल आहे. वॉटर आहे, मिल्क आहे, टी पावडर आहे, चाय मसाला आहे, पण जर गॅस नसेल तर चहा होणार नाही. त्यातलं एक जरी कमोडिटी नसली तरी तुमचं चहा होणार नाही. लेट इट बी हिअर. मसाला आपण स्किप करू शकतो. तरी पण ॲटलिस्ट तुम्हाला टी पावडर, शुगर, वॉटर, मिल्क आणि गॅस स्टोव एवढं तरी तुम्हाला नेसेसरी आहे. The consumption of all these 4 to 5 commodities is necessary to satisfy your want of cup of tea. Understood? Okay. पण इथं हा शब्द महत्त्वाचा आहे. कुठला? तर सिंगल वॉन्ट. मीन्स मोर दॅन कमोडिटी सॅटिस्फाय युअर सिंगल वॉन्ट. आणि बरोबर अपोजिट ह्याचं पुढच्या डिमांडमध्ये आहे कंपोजिट डिमांड. इन दिस एक्झाम्पल वन कमोडिटी हॅज several uses. One commodity can satisfy various wants. The demand for that commodity is called as composite demand. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी डिमांडमध्ये आपण काय बघितलं होतं? एक सिंगल वॉन्ट मोर कमोडिटीजनी सॅटिस्फाय होते. इथं काय आहे? एक कमोडिटीज मोर वॉन्ट सॅटिस्फाय करते. बरोबर अपोजिट. म्हणजे हे का मी सांगते अपोजिट आहे किंवा डिरेक्ट आहे, इनडिरेक्ट आहे, तर हे तुम्हाला लिंकिंग करायला सोपं जातं, रिमेंबर करायला सोपं जातं. सो इट इज इझी टू रिमेंबर. हिअर व्हेन यू जस्ट यूज दिस ट्रिक्स. सो हिअर यू जस्ट आय एम टेकिंग द एक्झाम्पल ऑफ दिस इलेक्ट्रिसिटी. सो इलेक्ट्रिसिटी कॅन बी यूज्ड फॉर कूलर, फॉर टेलिव्हिजन, फॉर फ्रीज, फॉर मिक्सर, फॉर वॉशिंग मशीन, फॉर दिस ओवन,
then here iron, the iron, then fan. Again AC will be there. Again, you just see here all that kitchen appliances will be there. I have taken only representative examples to clear the idea about this composite demand. So all these goods are used together in our home.